नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण टी-ई-टीची तयारी करत आहोत आणि या टी-ई-टीसाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत विज्ञान जो पेपर 2 म्हणजेच टी-ई-टी पेपर 2 मधील जो विज्ञान विषय आहे त्यामधील काही मिश्र प्रश्न आपण या ठिकाणी आज घेत आहोत. असेच प्रश्न मित्रांनो परीक्षेला येत असतात. हे प्रश्न थोडे अवघड आणि वरच्या लेव्हलचे आहेत. हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर मग न वेळ लावता आपण आता सुरुवात करूयात. पण मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो जसं आमचं YouTube चॅनल आहे तसं WhatsApp चॅनल आहे. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये शालेय ज्या स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेची त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते आणि टेलिग्राम चॅनल जे की सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी आहे. त्यातली त्यात आपलं टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी हे महत्त्वाचे 2 परीक्षा आपण सध्या या टेलिग्राम चॅनलवरती राबवत आहोत. चला तर मग वेळ न लावता सुरुवात करूयात. तर मित्रांनो आपला आजचं टायटल आहे ते म्हणजे विज्ञान पेपर 2 मधील संमिश्र प्रश्न. तर ठीक आहे, सुरुवात करूयात मग. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, तो म्हणजे ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते, या विधानातून कोणता निष्कर्ष काढता येतो? बघा, तर याचं अचूक उत्तर आहे, ते म्हणजे ध्वनी निर्वातात प्रवास करू शकत नाही. मित्रांनो, एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊयात आता. बघा, ध्वनी अवकाशातही प्रवास करतो, तर हे जे आहे, हे नाही. बघा, यामध्ये ज्या ठिकाणी ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते, जिथे-जिथे माध्यम आहे, त्या ठिकाणी ध्वनी काय होऊ शकतो, साउंड ट्रॅव्हल होत असतो आणि मग निर्वातामध्ये मात्र ध्वनी ट्रॅव्हल होणार नाहीच. तो प्रवास करू शकत नाही. हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि निर्वात म्हणजेच थोडक्यात आपल्याला माहिती आहे, की ज्या ठिकाणी आता बघा काही मीडियम असतात म्हणजेच आपल्याला माहिती आहे मीडियम कोणते-कोणते आहेत ते म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि त्यानंतर गॅस. हे 3 सोडले तर जिथं मीडियमच नसतं तो ठिकाण म्हणजे व्हॅक्यूम असतं आणि या व्हॅक्यूममध्ये साउंड ट्रॅव्हल करत नाही मित्रांनो. म्हणून मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर मिळते आपल्याला ध्वनी निर्वातात प्रवास करू शकत नाही. चला तर मग दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आता आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. विद्युत प्रवाह काही वेळेला काय होतं ना, की आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की याला इंग्रजीत सुद्धा काय म्हणतात. हे जर लवकर समजेल म्हणजे आपल्याला मराठीत आणखी सोपं जाईल. तर बघा विद्युत प्रवाह म्हणजे याला आपण इलेक्ट्रिक करंट जो आहे तो मोजण्यासाठी आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ॲमीटर. आता ॲमीटर जे आहे हे जे उपकरण किंवा हे जे डिव्हाइस आहे, ते आपण इलेक्ट्रिक करंटसाठी मोजलं जातं आणि ते सर्किटमध्ये ते काय केलं जातं, जोडलं जातं. जे की आपण त्याला विद्युत परिपथ असं मराठीत म्हणत असतो आणि म्हणून मग आपल्याला माहिती आहे. आता व्होल्टमीटर जर आपण पाहिलं, तर व्होल्टमीटर हे व्होल्टेजसाठी म्हणजेच विद्युत दाब जो आहे, त्यासाठी त्या वापरलं जाऊ शकतं. आता गॅल्व्हॅनोमीटर जे आहे, ते आपण जर पाहिलं तर तो स्मॉल करंट म्हणजे छोटा जो करंट असेल त्यासाठी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर पाहायला मिळेल आणि रेझिस्टन्स बॉक्स जो असतो तो प्रतिरोध बदलण्यासाठी म्हणजे रेझिस्टन्स जो आहे तो चेंज करण्यासाठी रेझिस्टन्स बॉक्स असतो. म्हणून मग आपल्याला सांगता येईल हे आपलं ॲमीटर हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे ते म्हणजे उष्णतेवर आहे आणि उष्णतेचे संवहन म्हणजे कन्व्हेक्शन कोणत्या प्रकारच्या माध्यमात घडत असते? आता इथं घन हा शब्द दिलाय म्हणजे इथं हे सॉलिड आहे किंवा याला स्थायू म्हणतात हे लक्षात घ्या. परंतु आपण याचं योग्य उत्तर पाहूयात अगोदर. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो द्रव आणि वायू दोन्हीमध्ये. आता याचं जर आपण पाहिलं तर एक छोट्या काही ह्याच्यात सांगतो. बघा सॉलिडमध्ये फक्त कंडक्शन होत असतं. आता आपण जर पाहिलं तर म्हणजे त्याला वहन असंही म्हणतात. त्यानंतर
केवळ वायूमध्ये. आता वायूमध्ये कन्व्हेक्शन होईल आणि होतंय, परंतु केवळ वायूमध्येच कन्व्हेक्शन होतंय असं बिलकुल नाही. तर ज्या ठिकाणी फ्लुइड असतात, म्हणजे जे पदार्थ वाहू शकतात, मग वाहणारे पदार्थ हे दोन्ही असतात, म्हणजे वायू बी आणि द्रव सुद्धा वाहत असतात. म्हणून कन्व्हेक्शन हे त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतं. सॉलिडमध्ये म्हणजे घनामध्ये किंवा फक्त स्थायूमध्ये केवळ आपल्याला कंडक्शन पाहायला मिळेल. आणि आपण हे जे सांगतोय, जिथं ज्या ठिकाणी बघा घन आहे त्या ठिकाणी कंडक्शन, आणि ज्या ठिकाणी मात्र हे दोन्ही असतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे कन्व्हेक्शन. चला तर मग तिसऱ्याकडे, चौथा प्रश्नाकडे जाऊयात आता. चौथा प्रश्न आहे या ठिकाणी, जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, तेव्हा त्याचा वेग काय होतो? इथं या ठिकाणी आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे बदलतो. का बदलतो? लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे अपवर्तन एक संकल्पना आहे जी की आपल्याला उष्णतेमध्ये, सॉरी, प्रकाशामध्ये पाहायला मिळेल. ज्यावेळेला लाईट जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण पाहू शकतो. तर जेव्हा आपण काय करत असतो, ज्यावेळेला एका लाईट जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असते, त्यावेळेला तिचं रिफ्रॅक्शन होत असतं. आणि हे रिफ्रॅक्शन होत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की माध्यम कोणतं आहे, मीडियमवर ते डिपेंड असतं, की ते काय होऊ शकतं, म्हणजे बदलणार आहे, कमी जास्त होणार आहे. नेहमी वाढत असतं असंही नाही. ते माध्यमावर डिपेंड असेल. कमी होणार नाही आणि बदलत नाही तर असं होणार नाही. ते बदलतं आहे. आणि म्हणून मग रिफ्रॅक्शन होत असताना ज्यावेळेला आपल्याला सांगता येत, त्यावेळेला त्याचा जो वेग आहे लाईटचा किंवा जी स्पीड आहे ती काय होत असते, चेंज होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सूर्यप्रकाशाचा पांढरा रंग प्रत्यक्षात किती रंगाचे मिश्रण आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 7 रंग. आपण जर पाहिलं तर पांढरा प्रकाश जो आहे, आपण डिस्पर्शन म्हणू त्या लाईटचं. बघा, डिस्पर्शन ऑफ लाईट. तर आपण जर पाहिलं त्याचं विघटन जर पाहिलं, तर ते 7 रंगामध्ये होत असतं. आणि हे 7 रंग कोणते असतात? तर हे 7 रंग आपल्या इंद्रधनुष्यातले असतात. शॉर्टमध्ये सांगतोय, विबग्योर म्हणतात त्याला. व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज एंड रेड, या पद्धतीनं आपल्याला हे रंग पाहायला मिळत असतात. आता इतर मात्र 3 रंग, 5 रंग आणि 9 रंग हे बसणार नाहीत. हे चुकीचं उत्तर आहे. तर म्हणून मग आपण या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे 7 रंग. सूर्यप्रकाशाचा पांढरा रंग प्रत्यक्षात किती रंगाचे मिश्रण असेल? तर ते 7 रंगाचे आहे. पाहूयात आता प्रश्न क्रमांक 6. समान पण विरुद्ध प्रतिक्रिया. समान पण विरुद्ध प्रतिक्रिया हा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने दिला? बघा, आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, की न्यूटननं काय केलेलं आहे, त्याचा जो काही नियम आहे, ज्यावेळेला त्याने फोर्सची व्याख्या केली आणि मग फोर्सच्या व्याख्येमध्ये त्यानं सांगितलं होतं, की पहिला जो आहे, त्यानं पहिला नियम जो आहे, 3 नियम सांगितले त्यानं, आणि जो तिसरा नियम आहे, तो तिसरा नियम म्हणजेच ॲक्शन रिॲक्शन फोर्स असा आहे. म्हणजे समान पण विरुद्ध प्रतिक्रिया आहे. पहिला आहे जो, त्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो, जडत्वाचा नियम. दुसरा आहे F=ma, आणि तिसरा मात्र मग हा जो आहे ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे, की त्यामुळे मग याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. उत्तर आहे न्यूटन. न्यूटननं समान पण विरुद्ध प्रतिक्रिया हा नियम आपल्यासमोर मांडलेला आहे. चला त्यानंतर पाहूयात मग 7वा प्रश्न. प्रतिमा खरी आणि उलटी. आता रिअल इमेज असते आणि इन्व्हर्टेड असते. अशा आरशाला, अशा मिररला आपण कोणता मिरर असं म्हणत असतो किंवा कोणता आरसा म्हणत असतो? तर या ठिकाणी बघा, अवतल, उत्तल, सपाट आणि कोणताही नाही. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याचं उत्तर आहे कॉन्केव्ह, म्हणजेच अवतल मिरर. आता कॉन्केव्ह मिरर जे असतात हे काय करत असतात, तर हे रिअल इमेज तयार करत असतात आणि इन्व्हर्टेड असते, हे मात्र आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला व्हेन ऑब्जेक्ट इज, ज्या वेळेला ऑब्जेक्ट हा फोकल पॉइंटच्या नंतर असेल किंवा थोडक्यात फोकल पॉइंटच्या पलीकडे असेल,
त्यावेळेला आपल्याला इमेज किंवा प्रतिमा जी असते ही रिअल आणि इन्व्हर्टेड दिसत असते. आता उत्तल आरसा म्हणजे कॉन्व्हेक्स जर पाहिला, तर तो कॉन्व्हेक्स मिरर जो आहे, तो नेहमी व्हर्चुअल इमेज देत असतो. तो रिअल इमेज देत नसतो. आणि मग सपाट आरसा जो आहे म्हणजे किंवा याला आपण प्लेन मिरर म्हणत असतो. प्लेन मिररमध्ये जर पाहिलं, तर प्लेन मिरर जो आहे, तो आपल्याला नेहमी सरळ काय करत असतो, प्रतिमा देत असतो आणि कोणताही नाही इथं बसणारच नाही मित्रांनो. चला पाहूयात 8व्या क्रमांकात. आता कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय असतं? आता बघा, आपण जर पाहिलं तर कंडक्टर आणि इन्सुलेटर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, कंडक्टर म्हणजे काय असतात? तर वाहून नेणारे. वहन कुठं शब्द दिसतोय का बघायचं आणि ते त्याचं आपलं उत्तर असणार आहे. बघा मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे पाहायला मिळेल. म्हणून मग कंडक्टर म्हणजे विद्युत प्रवाह सहज वहन करणारे पदार्थ, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता आपण जर पाहिलं तर विद्युत प्रवाह रोखणारे रोखणारे येणार नाही. तर लक्षात घ्या, कारण ते इन्सुलेटर असतात. रोखणारे म्हणजे विद्युत प्रवाह रोखणारे जे असतात ते इन्सुलेटर्स असतात. आता हे निर्माण करणारे, हे थोडक्यात यांना आपण, कारण हे थोडक्यात हे जनरेटर असतात. आणि हे जे असतात विद्युत रूपांतर, तर यांना ट्रान्सफॉर्मर्स म्हणत असतो आपण. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तीनही बसणार नाहीत. तर कंडक्टर म्हणजे हे बी नंबरचं या ठिकाणी योग्य उत्तर पाहायला मिळत आहे. त्यानंतर आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वेग किती असतो? बघा, या अगोदरही हा प्रश्न घेतलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम, यासाठी ही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे आपल्याला सांगता येईल की त्वरण जे असतं, तर हे गुरुत्वाकर्षणामुळे जे काही ॲक्सेलरेशन होणार आहे, त्या ॲक्सेलरेशनचा वेग किती असतो हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मग याचं उत्तर आहे ते म्हणजे 9, या ठिकाणी 9.8 आहे. हे चुकून या ठिकाणी झालेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, बाय मिस्टेकली 10.8 वरती ते आपलं टिक गेलेलं आहे, परंतु ते चुकीचं आहे. 9.8 हे समजून घ्या. 9.8 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला, त्यानंतर मग पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, इंद्रधनुष्य तयार होण्यामागील मुख्य कारण काय आहे? तर इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी बघा, गरजेचं असतं ते म्हणजे अपवर्तन व विकिरण. म्हणून मग आपल्याला सांगता येत असतं, की अपवर्तन जे आहे प्रकाशाचं म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड त्यानंतर पुढे आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. आता डिस्पर्शन, विकिरण म्हणजे डिस्पर्शन. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यावर या व्हिडिओमध्ये हे पूर्ण कसा तयार होतो, काय होतो हे सांगता येणार नाही. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण, तुम्हाला हवी असेल कन्सेप्ट, तर तुम्ही काय करू शकता, YouTubeवरती चेक करू शकता. चला, त्यानंतर इथं परावर्तनामुळे म्हणजे रिफ्लेक्शनमुळे नाही होत, अपसरणमुळे नाही होणार आणि त्यानंतर ध्वनी तरंगामुळे तर बिलकुल होणार नाही. म्हणून मग या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे अपवर्तन आणि विकिरण. चला, त्यानंतर आहे पाण्याचे रासायनिक सूत्र. मित्रांनो, एक रासायनिक सूत्र जे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवा. कारण कोणत्याही एका रासायनिक सूत्रावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. शक्यता नाकारता येणार नाही. पाण्याचं इथं या ठिकाणी दिलेलं आहे. तर पाण्याचं रासायनिक सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. H2O आहे. म्हणजेच आपल्याला सांगता येईल ते वॉटर आहे. आपण बघा, लक्षात घ्या एक गोष्ट, वॉटरचं ठेवा, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण सॉल्टचं ठेवू शकता. सॉल्ट आहेत. काही प्रमाणातले काही ॲसिड्स असतात, ते ॲसिड्स ठेवा. त्यानंतर आपल्याला अल्कोहोल जे असतात त्यामध्ये मग इथिल अल्कोहोल आहे. तो इथिल अल्कोहोलचं लक्षात ठेवा. त्यासोबतच जे काही महत्त्वाचे आहेत, सोबतच अ, बघा, कार्बन डायऑक्साईडचं ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर आणखी ग्लुकोजचं ठेवू शकता. C6H12O6. बघा, याप्रमाणे इथिल अल्कोहोलचं C2H5OH. बघा, हे आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ॲसिड्स वेगवेगळ्या प्रकारचे मग ॲसिड्स आपल्याला पाहायला मिळतील. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे,
त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड आहे. यासारखे ॲसिड, नायट्रिक ॲसिड आहे. हे ॲसिड महत्त्वाचे जे आहेत त्यांचे फॉर्म्युले बघा काही वेळेला मुंगी चावल्यामध्ये म्हणजे मुंगीच्या दंशामध्ये कोणतं ॲसिड असतं, तर हे विचारण्यात आलेलं आहे. बघा भरपूर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. तर ते फॉर्मिक ॲसिड असतं. तर त्याचाही फॉर्म्युला वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा कोणत्या पदार्थात कोणतं ॲसिड असतं, आम्ल कोणतं आहे, ते देखील लक्षात ठेवा. बघा त्यानंतर लोखंड गंजण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर लोखंड गंजण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती म्हणजे ऑक्सिडेशन. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, आपण ज्यावेळेला आता केमिकल रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन नावाच्या काही प्रोसेस आहेत किंवा काही केमिकल रिएक्शन आहेत. ज्यावेळेला इथं काय होत असतं, की ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिजन काय होतो? गेन होतो, वाढत असतो आणि रिडक्शन म्हणजे काय असतो? तर रिडक्शनमध्ये हायड्रोजन वाढत असतो, ऑक्सिजन निघून जात असतो. म्हणून मग किंवा हायड्रोजन जनरली वाढतो. अशी जी केमिकल रिएक्शन असेल, तर इथं गंजण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन काय होतो? ऑक्सिजन जो आहे, तो आयर्नसोबत म्हणजेच आयर्नचं जे काही अ, फेरिक ऑक्साईड जे आहे, म्हणजे थोडक्यात त्या आयर्नसोबत रिएक्शन त्याची होईल आणि मग त्याचं फेरिक ऑक्साईड तयार होईल आणि मग फेरिक ऑक्साईड तयार झाल्यामुळे ते फेरिक ऑक्साईड म्हणजेच एक प्रकारचं रस्ट असतं. रस्ट म्हणजेच गंजणे असतं आणि म्हणून मग आपल्याला सांगता येईल, की लोखंड गंजण्याची प्रक्रिया ही ऑक्सिडेशन आहे. बघा रिडक्शन नाही, तर त्यासोबतच न्यूट्रलायझेशन तर ती देखील इथं येणार नाही. सब्लिमेशन ही तर केमिकल रिएक्शनच नाहीये, म्हणजे सब्लिमेशन. चला त्यानंतर पुढे आपण जाऊयात. तर बघा अ, अणूच्या केंद्रस्थानी असलेले कण कोणते किंवा पार्टिकल कोणते असतात? तर अणूचं जे म्हणजे सेंटर आहे आपण असं म्हणूयात. त्याला आपण न्यूक्लिऑन्स असं बी म्हणतो आणि म्हणून मग त्यावरून आपल्याला उत्तर मिळते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बघा हे 2 अणूच्या केंद्रस्थानी असलेले हे 2 कण आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन हा त्याच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये तो काय होत असतो, मूव्ह होत असतो, फिरत असतो. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 म्हणजे 14व्या नंबरचा आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यावर पाणी तयार होते. ही कोणती प्रक्रिया आहे? आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, की ज्यावेळेला हायड्रोजन H2 आणि ऑक्सिजन O2 हे काय होतात? हे काय यांचं फ्युजन होतं आणि तयार होतो तो म्हणजे H2O. आता ही केमिकल रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल? इथे 2O2 असं वापरावं लागेल आणि म्हणून मग आता या ठिकाणी हे केमिकल रिएक्शन आहे, हे आपल्या लक्षात येत आलेलं आहे किंवा आलेलं आहे. रासायनिक अभिक्रिया हे त्याचं योग्य उत्तर आहे. भौतिक बदल जर पाहिला, तर भौतिक बदल होणार नाही. कारण भौतिक बदलामध्ये नवीन पदार्थ तयार होत नसतो. इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 एलिमेंट आहेत आणि ते एलिमेंटपासून नवीन पदार्थ तयार झाला, जे की त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीज या दोन्हीपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून मग इथे त्या ठिकाणी ते संयुग तयार झालेलं आहे आणि यामुळे आपल्याला सांगता येतं ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. मिश्रण प्रक्रिया नाही, विभाजन सुद्धा नाही. बघा त्यानंतर गंधकाचे प्रतीक कोणते? म्हणजे जे काही गंधक आहे, आपल्याला माहिती आहे सल्फर असं त्याला म्हणत असतो आपण आणि म्हणून मग सल्फर इथं संज्ञा त्याची विचारलेली आहे म्हणजे प्रतीक म्हणजे त्याचं थोडक्यात आपल्याला सिम्बॉल कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आता भरपूर जण कन्फ्यूज होऊ शकतात एस-यूमध्ये. तर एस-यू नाही येणार. एस-यू ही त्याच्या नावाच्या स्पेलिंगपासून सुरू होते, परंतु ते नसतंय. तर एस हे त्याचं काय आहे? त्याचे सिम्बॉल आहे किंवा त्याचं थोडक्यात संज्ञा आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा त्यानंतर आपल्याला सांगता आता एस-आय हे येणार नाही. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग जे की आपण जर पाहिलं तर एस जे आहे हे त्याचा सिम्बॉल आहे. हे आपण सांगू शकतो. चला, त्यानंतर बर्फ पाण्यात तरंगतो कारण. आता बर्फ पाण्यात तरंगतो, त्याचं आपल्याला माहिती आहे पाण्यावर वस्तू तरंगते म्हणजे त्याची डेन्सिटी कमी असते.
डेन्सिटी म्हणजे घनत्व. ते एकदा दिसलं की बाकीचं काही बघायची गरज नाही. तापमान कमी, तो जड, त्याला ढकलते. ते बाकीच्या गोष्टी नाहीत. चला तर उत्तर आहे आपलं त्याचं घनत्व कमी असतं. बघा म्हणजे बर्फाचं. म्हणून मग तो काय होतो तो तरंगतो. त्यानंतर 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तो म्हणजे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड कोणत्या प्रकारचा वायू आहे? आता कार्बन डायऑक्साईड जर पाहिला, तर आपण बघा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. अ, तर फायर एक्स्टिंग्विशर्स आपल्याला माहिती असेल आज आग विझवण्यासाठी आणि मग फायर एक्स्टिंग्विशर्समध्ये ज्यावेळेला त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा केमिकल रिएक्शनमध्ये भाग घेतो आणि त्या ठिकाणी काय होत असतं, ऑक्सिजन म्हणजे जे सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मग त्या ॲसिडसोबत या कार्बन डायऑक्साईडची तिथं रिएक्शन घडते आणि म्हणून मग तो काय होत नाही, तो ते थोडक्यात तो जळत नसतो. म्हणजे तो ज्वलनशील तर बिलकुल नाही. तो आग विझवण्याचं काम करतो. म्हणून तो निर्ज्वलनशील आहे, असं आपल्याला म्हणता येतं. विषारी आणि सुगंधी सांगता येणार नाही. म्हणून उत्तर आहे त्याचं निर्ज्वलनशील. चला त्यानंतर 18वा प्रश्न आहे, मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात असणारा घटक कोणता? आता आपल्याला सर्वात माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण एलिमेंटच्या यानुसार गेलो, तर आपलं शरीर हे भरपूर प्रमाणात कार्बनचं बनलेलं आहे. परंतु आपल्याला विचारलेले शरीरात सर्वाधिक प्रमाणात असणारा घटक, तर तो घटक असतो, तो म्हणजे ऑक्सिजन आहे मित्रांनो. आणि म्हणून मग ऑक्सिजन जर पाहिलं, तर माणसाचे जे शरीर आहे, त्यातलं 65% जे वस्तुमान असतं शरीराचं, ते ऑक्सिजनने तयार झालेलं असतं. म्हणून मग तो थोडक्यात ऑक्सिजनच असतो आणि थोडक्यात जे काही वॉटर आपल्या बॉडीमध्ये जे फ्लुइड्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं? ऑक्सिजनच पाहायला मिळतो. म्हणून मग आपल्याला सांगता येईल, की मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात असणारा घटक तो म्हणजे ऑक्सिजन आहे. त्यानंतर लिटमस पेपर लाल करण्यासाठी कोणता पदार्थ कारणीभूत ठरत असतो? तर कधी लक्षात घ्यायची एक गोष्ट, की आपण समजणं गरजेचं आहे, की यामध्ये की ज्यावेळेला आपण लिटमस पेपर जर घेतो, लिटमस पेपर एक ब्लू असतो आणि दुसरा असतो रेड. बरोबर. मग आता ब्लू जर होत असेल, तर तो बेसिकसाठी म्हणजे बेस आमलारीसाठी होत असतो आणि म्हणजे इथं बघा, कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेला म्हणजे एखादा ब्लू लिटमस पेपर आहे आणि तो जर आपण आम्लामध्ये टाकला आणि एक आमलारीमध्ये टाकला, तर आपल्याला लक्षात येईल की कसे बदल होतात. रेड इथं आम्ल. आता बघा ब्लू लिटमस पेपर जर आपण आम्लामध्ये बुडवला, तर त्याचं ब्लू होईल. म्हणजे बघा लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे आणि मग आमलारीमध्ये तो कसा असतो? तो ब्लूच असतो. परंतु रेड जर आमलारीमध्ये तो ब्लू असेल आणि आम्लामध्ये तो रेड होईल सॉरी ब्लू होईल मग. ते आपल्याला सांगतात आणि रेड लिटमस पेपर हा ऑलरेडी रे ह्याच्यात रेडच राहणार. आमलारीत सुद्धा तो काय होतो? रेड होतो. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मग लिटमस पेपर लाल करण्यासाठी कोणता पदार्थ कारणीभूत ठरत असतो? तर तो ठरत असतो तो म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, तो आहे आम्ल. हे लक्षात घ्यायचे गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, H2SO4 हे कोणते आम्ल आहे? H2SO4 हे म्हणजे ॲसिडचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. तो आहे या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड असं आपल्याला सांगता येत असतं. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, मानवाच्या रक्तात कोणत्या घटकामुळे लाल रंग दिसतो? बघा लाल रंग दिसतो तर तो हिमोग्लोबिन आहे, हे आपण समजून घेऊयात. बघा हिमोग्लोबिनमुळे. आता आणखी एक तुमचं कन्फ्युजन थोडंसं या ठिकाणी पाहूयात एकदा लिटमस पेपरचं, की ब्लू लिटमस पेपर आणि रेड लिटमस पेपर हे जे असतात, तर ॲसिडमध्ये ज्यावेळेला टाकलं जातं, तर ब्लू लिटमस पेपर कसा बनतो? तर तो देखील या ठिकाणी रेड बनत असतो आणि ब्लूमध्ये ब्लूच असतो. आम्लात रेड लिटमस पेपर रेडच असतो
आणि आमलारीमध्ये मात्र रेड लिटमस पेपर सुद्धा काय होतो, ब्लू होत असतो. एक एक थोडंसं एक गोष्ट ही लक्षात घेणे गरजेचं आहे. चला त्यानंतर पुढे आता जाऊयात आपण. मानवाच्या रक्तात कोणत्या घटकामुळे लाल रंग दिसतो? हिमोग्लोबिन. 22वा प्रश्न आहे, वनस्पती अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्या प्रक्रियेला आपण म्हणत असतो प्रकाश संश्लेषण. बघा प्रकाश संश्लेषण त्याला आपण इंग्रजीत नाव आहे त्याचं फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे, केमिकल रिएक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या केमिकल रिएक्शनमध्ये ही फोटोसिंथेसिस होतात. म्हणजे काय करतात झाडं बघा कार्बन डायऑक्साईड घेतात, जमिनीतून वॉटर घेतात आणि क्लोरोफिल आणि थोडक्यात जे काही क्लोरोफिल आहे आणि सनलाईट आहे, तर यांच्या माध्यमातून ते काय करतात, ग्लुकोज तयार करतात. म्हणजेच फूड तयार करतात आणि ऑक्सिजन काय करतात, रिलीज करतात. अशा पद्धतीची ही केमिकल रिएक्शन आहे आणि या केमिकल रिएक्शनला प्रकाश संश्लेषण म्हणतात आणि या प्रकाश संश्लेषणामुळेच वनस्पतींना अन्न मिळतं आणि आपल्या सर्वांना ऑक्सिजन मिळतो. म्हणजे आपल्याला सांगता येतं, की हे ऑक्सिजन जो आहे, तो या प्रोसेसमुळेच आपल्याला मिळत असतो. श्वसन म्हणता येणार नाही, बाष्पीभवन म्हणता येणार नाही आणि अंकुरण बी म्हणता येणार नाही. डी-एन-ए, डी-एन-एचा फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे. तो आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता त्याच्यावर जास्त वेळ घालणं गरजेचं नाही. कारण आर-एन-ए रायबोन्यूक्लिक ॲसिड असतो आणि डी-एन-ए डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड असतो. हे समजून घ्या. त्यानंतर पचन प्रक्रिया कुठे सुरू होत असते? ज्यावेळेला कधी आपण अन्न अन्न ज्यावेळेला खातो, त्यावेळेला तोंडात अन्न पडता क्षणी आपली जी लाळ असते, ही लाळ काय करत असते, थोडक्यात त्याला आपण सलायवा म्हणत असतो. ही लाळ काय करत असते, अन्नाला पचण्यासाठी म्हणजे पचनाची लगेच तिथूनच सुरुवात होत असते. म्हणून तर मग पोटॅशियम सायनाइड नावाची जी काही गोळी आहे, ती गोळी सगळीकडे बॅन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. तिचं कारण म्हणजेच आपण जिभेवर जरी ठेवली, तरी सुद्धा काय होत असतं, माणूस म्हणजे त्या असं आहे, की बाबा माणूस काय होऊ शकतो, मृत्युमुखी पडू शकतो. म्हणून मग ती जी काही हे आहे, तर ती सगळी पूर्ण म्हणजे सगळीकडे बॅन आहे. ती कुठेही मिळणार नाही. हे लक्षात राहू द्यायचं आहे. बघा जठरात होणार नाही, मुखात होणार नाही, लहान आतड्यात तिचं फायनलायझेशन होतं म्हणजे पूर्ण होते आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मुखात हे त्याचं योग्य उत्तर आहे. सुरुवात होत असते. पचन ही प्रक्रिया मुखामध्ये सुरुवात होते. 25वा प्रश्न आहे तो म्हणजे हृदयामध्ये एकूण किती कप्पे असतात? आपल्याला त्या ठिकाणीच्या हृदयातले हार्टमधले चेंबर्स विचारलेले आहेत. आता चेंबर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हृदयातले. तर वरचे जे 2 चेंबर्स असतात त्यांना आपण ॲट्रिया म्हणत असतो. दोन्ही मिळून ॲट्रिया, एक असेल तर ॲट्रियम आणि खालचे जे 2 असतात ते वेंट्रिकल्स असतात. म्हणजे मग एक लेफ्ट ॲट्रियम, राइट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल, राइट वेंट्रिकल असे हे 4 चेंबर आपल्याला हार्टमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या काही वॉल बी असतात, परंतु आपण ती फिगर पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येऊ शकतं. म्हणून मग उत्तर आहे त्याचं 4. मानवी श्वसन क्रियेत ऑक्सिजनचा उपयोग कशासाठी होतो? तर बघा, मानवी श्वसन क्रिया जी आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा उपयोग जो आहे, तो होत असतो ऊर्जा निर्माण करण्यासाठी. आता मग आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस पाहिली. सेम तिच्या अपोझिट ही रेस्पिरेशनची केमिकल रिएक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये खरं पाहिलं तर श्वसन ही प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया आपल्याला एनर्जी निर्माण करण्यासाठीच ती मोठी कामाची प्रक्रिया आहे. आणि म्हणून मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की ज्यावेळेला आपण बघा खाल्लेलं अन्न आहे, ते अन्न आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण ऑक्सिजन घेतो, यांची केमिकल रिएक्शन होऊन त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड म्हणजे वॉटर वेपर्स बाहेर पडतात म्हणजे तयार होतात आणि कार्बन डायऑक्साईड आपल्या नाकावाटे बाहेर पडत असतो. सेम तीच रिएक्शन आहे रेस्पिरेशन आणि त्यानंतर
फोटोसिंथेसिस ह्या एकमेकांच्या ऑपोजिट रिॲक्शन्स असतात. इकडची बाजू इकडे, इकडची बाजू इकडे झालेली आहे. बघा त्यानंतर 27वा प्रश्न आहे, वनस्पतीमध्ये जलवाहिन्या कोणत्या ऊतीतून काम करत असतात? आता वनस्पती ज्या आहेत त्याच्यात टिश्यू ज्या आहेत, या टिश्यू मार्फत त्या काय करत असतात, अन्न वाहून नेण्याचं आणि जल वाहून नेण्याचं काम करत असतात. तर फ्लोएम हे फूड वाहून नेण्याचं काम करतात. पण इथं झायलम जे असतात, झायलम जे आहे, झायलम नावाचं जी काही ऊती आहे, टिश्यू आहे, ती काय करत असते, म्हणजेच कंडक्टिंग व्हेसल्स आहे ती, आणि ती काय करत असते थोडक्यात, जल म्हणजेच आपल्याला वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचं ती काम करत असते. आता कॅम्बियम एपिडर्मिस स्किनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्या आपल्याला झायलम आणि फ्लोएम ह्या प्लांटमध्ये पाहायला मिळतील. बघा त्यानंतर 28वा प्रश्न आहे, मानवी शरीरात सर्वात मोठं अंग म्हणजेच अवयव कोणता आहे? तर तो सर्वात मोठा असलेला तो त्वचा आहे. हे आपण समजून घ्यायचे. तो संपूर्ण भाग त्यानं व्यापलेला असतो. त्यानंतर स्त्रियांमध्ये अंडी निर्माण होण्याची जागा कोणती आहे? तर ती आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अंडाशय. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जे की आपल्याला माहिती आहे, अंडाशय म्हणजे त्याला आपण म्हणत असतो ओव्हरी, आणि ही ओव्हरी जी असते, ओव्हरीमध्ये ओव्हा तयार होत असतात, म्हणजे एग्ज तयार होत असतात. हे आपण लक्षात म्हणजेच अंडी असतात, आणि म्हणून मग स्त्रियांमध्ये अंडी निर्माण होण्याची जागा ही अंडाशय आहे. त्यानंतर जलचक्रात बाष्पीभवन नंतर प्रक्रियेनंतर कोणती प्रक्रिया येते? आता पाण्याची वाफ होते आणि ती वाफ काय होते? थंड होते. थंड झाली, की पुन्हा पाण्यात त्याचं रूपांतर होतं. त्याला इंग्रजीत कंडेन्सेशन म्हणतात, आणि कंडेन्सेशन म्हणजेच संघनन होय. म्हणून मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. बाष्पीभवन म्हणजे पाण्याचं काय होणं, थोडक्यात वाफेत रूपांतर होणं, आणि म्हणजे गॅसमध्ये रूपांतर होतं थोडक्यात, आणि गॅसचं पुन्हा एकदा लिक्विडमध्ये रूपांतर होणं, म्हणजेच त्याला आपण कंडेन्सेशन म्हणजे संघनन असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे हे आमच्या आजचा म्हणजे विज्ञान या विषयावर आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. असाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. घेऊन येऊयात पुढचा व्हिडिओ खास विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.